गारपीटग्रस्त भागात पाहणीसाठी गेलेल्या खासदार भावना गवळी यांच्यापुढे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला। संतप्त शेतकऱ्यांनी शेतमालाला मिळणारा भाव, पीक विमा, गेल्या वर्षातले खर्डीचे पैसे, 1.25 लाखात घरकुल अशा अनेक प्रश्नांचा पाढा खासदार भावना गवळींसमोर वाचला। वाशिमच्या अडाण नदीवरील बंधाऱ्याचं अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी जलदूत रमेश देवळे आणि शेतकरी 2 दिवसांपासून उपोषणाला बसले होते। अखेर जलसंधारण विभागाकडून मागण्या मान्य करण्यात आल्यानं त्यांनी उपोषण मागे घेतलं। मात्र येत्या 15 दिवसांत बंधाऱ्याचं काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। बदलापूर शहरातून जाणाऱ्या जैनपेटी वडोदरा या महामार्गातील बोगद्याचं जवळपास 25% काम पूर्ण झालंय। 2 मार्गिका असलेल्या या बोगद्याचं पनवेल आणि बदलापूर भागातील बेंडशीड अशा दोन्ही बाजूनं काम सुरू आहे। जुलै 2025ला या बोगद्याचं काम पूर्ण होईल, त्यामुळे बदलापूर पनवेल हे अंतर अवघ्या 15 मिनिटांत पार करता येणार आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नागपूर आणि नाशिक नंतर कोल्हापुरातही वन विभागाच्या भरती प्रक्रियेत गोंधळ पाहायला मिळाला, कारण कागदपत्र तपासणी संदर्भातल्या 2 वेगळ्या तारखा मिळाल्यानं उमेदवार संतापलेत। लेखी परीक्षेत चांगल्या पद्धतीनं गुण मिळवूनही तारखांचा घोळ झाल्यामुळे परीक्षार्थींची डोकेदुखी वाढली आहे। नाशिक महापालिकेची 2ऱ्या टप्प्यातील नोकर भरती अडचणीत आली आहे। महापालिकेचा आस्थापना खर्च 41%वर पोहोचलाय, तर सरकारनं आस्थापना खर्चाची शिथिल केलेली अट डिसेंबर 2023 मध्ये संपुष्टात आली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या धर्तीवर नाशिकमध्ये सुद्धा ही अट शिथिल करण्याची विनंती सरकारला करण्यात आली। सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये खेळाडूंनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। तहसील कार्यालयासमोरच्या व्हॉलीबॉल क्रीडांगणावर खेळायला बंदी घालण्यात आली आहे। तहसीलदारांच्या या निर्णयाला विरोध करत खेळाडूंनी आंदोलन केलं। तसंच प्रशासनानं तातडीनं हा निर्णय मागे न घेतल्यास शहर बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे। भंडारा जिल्ह्यात बांधकाम कामगार आक्रमक झाले। तालुका स्तरावर नोंदणी आणि किट वाटप करण्याची मागणी कामगारांनी केली आहे। भंडारा युवक काँग्रेसनं कामगारांच्या पाठीशी उभं राहत हे आंदोलन केलं। भंडारा जिल्हा कामगार कार्यालयासमोरील मार्गावर रास्ता रोको करण्यात आला। अखेर पोलीस प्रशासन आणि कामगार कल्याण भंडारा यांनी भेट दिली आणि मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं। नवी मुंबईतल्या खारघरमध्ये राष्ट्रीय वारकरी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी तीर्थक्षेत्राजवळ मांस विक्रीला बंदी, तसंच शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा निर्णय मागे घ्यावा असे प्रस्ताव मंजूर करण्यात आले। याची अंमलबजावणी न झाल्यास वारकरी संप्रदाय सरकारला जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया देण्यात आली। नाशिक रोड रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढणार आहे। गुन्हेगारीला आळा बसावा आणि सुरक्षेचा उपाय म्हणून कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे। सध्या रेल्वे स्टेशन परिसरात 72 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत, मात्र महिन्याभरात 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होण्याची शक्यता आहे।